काय तांत्रिक कारणामुळे आपलं ते व्हिडिओ कंटिन्यू राहिलं तर थांबून गेलं. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिथून कंटिन्यू करूया. आपण उदाहरण आधी वाचून घेऊया की उदाहरणात आपल्याला कशा प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. दी स्टँडर्ड सायकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एक सायकलची कंपनी आहे विच बिझनेस ऑन 1 एप्रिल 2002 सप्लाइड फॉलोइंग इन्फॉर्मेशन टू यू टू प्रिपेअर अ स्टेटमेंट शोविंग दी प्रॉफिट पर सायकल सोल्ड. आपल्याला प्रत्येक सायकलीची विक्री किंमत शोधून काढावी लागेल. वेजेस अँड मटेरियल आर टू बी चार्जेस at actual cost work on cost at 100% on wages. आपल्याला वर्क ऑन कास्ट काढताना काय करावं लागेल, 100% वेजेसची रक्कम घ्यावी लागेल. अँड ऑफिस ऑन कास्ट ॲट 75% ऑफ वर्क ऑन कास्ट. आपल्याला ऑफिस ऑन कास्ट काढताना 75% रक्कम वर्क ऑन कास्टची घ्यावी लागेल. वर्क कॉस्टची नाही घ्यावा लागेल आपल्याला, वर्क ऑन कॉस्टची जे आपल्याला फॅक्टरी ऑन कॉस्टमध्ये जी अमाऊंट दिलेली राहील ती त्याच्यावर आपल्याला 75% त्याची राशी घ्यावी लागेल. नेक्स्ट पॅरा, यू आर ऑल्सो रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ स्टेटमेंट रिकॉन्सिलिंग द प्रॉफिट ॲज शो बाय द कॉस्ट अकाउंट विथ प्रॉफिट ॲज शो बाय द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2003. आपल्याला वर्षा दिलेला आहे 31 मार्च 2003. There were no cycle in stock or in courses of manufacture on 31st March 2003 and the number of cycles sold during the year were 800. आपल्याला इथे 800च्या विक्री केलेल्या सायकलचे म्हणजेच आपल्याला प्रोडक्शन दिलेलं आहे. 800 सायकलचं प्रोडक्शन आपल्याला दिलेलं आहे. अदर पर्टिक्युलर्स आर एज अंडर. मटेरियल पर सायकल 480 रुपये, वेजेस पर सायकल 180 रुपये, सेलिंग प्राइस पर सायकल 1170 रुपये. आपल्याला आता सॉल्युशन काय काय करायचं आहे बघा. प्रिपेअर द नेसेसरी स्टेटमेंट शोविंग द ॲक्च्युअल प्रॉफिट फॉर द इयर इफ द ॲक्च्युअल वर्क एक्सपेन्सेस वेअर रुपीज 1,50,500 अँड ऑफिस एक्सपेन्सेस 1,04,500. आपण जसं जसं उदाहरणाचं सॉल्युशन करूया तसं तसं आपल्याला इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची राहील. आधी आपल्याला तुम्हाला जे फॉर्मॅट पाठवलेलं आहे PDF च्या स्वरूपात ते तीनच फॉर्मॅट जे आहेत, तीनच अकाउंट, ते आपल्याला तीनच अकाउंट बनवावं लागतील. पहिलं अकाउंट आपल्याला बनवावं लागेल स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. म्हणून लिहा फर्स्ट स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. तुम्हाला जे मी उदाहरण पाठवत आहे तुम्ही आपल्या रजिस्टरमध्ये नोंद करून घ्या, लिहून घ्या. यासाठी मी तुम्हाला एक प्रॉब्लेम्स पाठवत आहे ग्रुपवर, जेणेकरून तुम्हाला लिहिता आला पाहिजे, तुम्हाला लिहायला वेळ मिळाला पाहिजे. ऑनलाईन क्लासेसमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे लिखाण करू नका, फक्त समजा. मी याच्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर पाठवतो आहे, नंतर ते तुम्ही लिहून घ्यायचे. आधी तुम्ही समजून घ्या. लिहा पहिलं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. प्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे शेवटच्या लाईन मध्ये. प्रोडक्शन किती दिलेलं आहे, 800 सायकल सोल्ड. अँड पिरियड किती दिला, 31 मार्च 2003. सोल्ड दिला असल्यामुळे तुम्हाला पर युनिटचं कॉलम सुद्धा तयार करावं लागेल आणि टोटल युनिटचं सुद्धा तुम्हाला कॉलम तयार करावं लागेल. जशा प्रकारे आपण पहिल्या युनिटमध्ये कॉस्ट शीट तयार केलेली आहोत तशाच प्रकारे तुम्हाला कॉस्ट शीट तयार करायची आहे. काही बदल करायचा नाही आहे. लिहा पर्टिक्युलर्स पर युनिट अँड टोटल रुपीज. काय दिलेलं बघा. उदाहरणार्थ मटेरियल दिलेलं आहे, मटेरियल पर युनिट किती दिलेलं आहे, पर सायकल 480. मटेरियल लिहा
पहिलं पॉईंट मटेरियल, मटेरियल 480 रुपये पर दिलेला आहे, एक युनिट 480च्या पर युनिट मध्ये 800 म्हणजे 800 गुणिला 480 दिलेला आहे आणि 800 आपल्या प्रोडक्शनचे युनिट्स आहे. 480 गुणिला 800 पर युनिट मध्ये येणार आहे 480 गुणिला 800 केला तर किती आहे? 480 गुणिला 800 480 गुणिला 800 3,84,000. या टोटल कॉलम मध्ये 3,84,000. मटेरियलच्या नंतर आहे तुम्हाला वेजेस सुद्धा दिलेला आहे. वेजेस किती दिलेला आहे? 180 रुपये पर युनिट दिलेला आहे, म्हणजे 180 गुणिला 800 180 गुणिला 800 1,44,000. 1,44,000 याची टोटल करा. 1,44,000 प्लस 3,84,000 5,28,000 5,28,000 आणि पर युनिटची टोटल 480 प्लस 180 606. हे राहणार तुमचं प्राइम कॉस्ट. नंतर नेक्स्ट पॉइंट कोणता येतो आपला? फॅक्टरी ऑन कॉस्ट. फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजे काय दिलं बघा. उदाहरणामध्ये दुसरा पॅराग्राफ, wages and material are to be charges at actual cost, work on cost, 100% on wages. 100% on wages म्हटलेलं आहे म्हणजे जेवढा वेजेसची राशी दिलेली आहे, अमाऊंट दिलेली आहे, युनिट्स दिलेली आहेत तेवढेच आपल्याला फॅक्टरी ऑन कॉस्ट मध्ये घ्यावं लागेल. म्हणजेच वर्क ऑन कॉस्ट वर्क ऑन कॉस्ट 100% on wages.